सो टुडे इज 2 जुलै आणि 2 जुलैला समिधाचा बर्थडे असतो, माझ्या बायकोचा बर्थडे असतो आणि त्या दिवशी पाऊस नाही पडणार तर तो बर्थडेचा अपमान आहे. पाऊस बघा लांब लांब पर्यंत काही दिसत नाहीये, काहीच नाही दिसत आहे, काहीच नाही दिसत आहे. जवळचं पण नाही. टुडे इज अ बर्थडे. हाऊ इज युअर फिलिंग? खूप मिक्स्ड फिलिंग्स आहेत बिकॉज माझ्या दोन्ही गाड्या अनअवेलेबल झाल्यात. कुणाची गाडी खराब झाली, म्हणजे बॅटरीचा काहीतरी इश्यू झाला काल रात्री. आम्ही काल काढायला गेलो आणि कळलं काहीतरी इश्यू झाला आणि माझी गाडी सर्व्हिसिंगला गेली आहे आणि बाहेर खूप जोरात पाऊस आहे. म्हणजे असं किती किती निर्दयी आहे युनिव्हर्सेस विथ मी. इट्स ओके. काहीतरी तुफानी होतं हिच्या बर्थडेला ऍज युजल. प्रत्येक टायमाला म्हणजे पाऊस हा पडणार म्हणजे पडणारच. आता आमच्याकडे बघू फक्त स्कूटी आहे आणि आम्हाला जायचं विवियाना मॉल मध्ये सिनेपोलिसला. आम्ही एक मूवी बघायला चाललोय, माव. हिला बघायचा, मला काही इंटरेस्ट नाहीये. हॉरर मूवी हिला खूप आवडतात आणि बघू काय ते. मंगळसूत्र ओके आहे 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 मंगळसूत्र आहे. आणि माझ्या नवऱ्याने दिलेले डायमंड इयरिंग्स घातलेत मी. आणि माझा ड्रेस स्ट्रॉंग ड्रेस आहे. सिया आउटफिट असा आउटफिट तर मी युजल डेजला घालू शकते, तो काय स्पेशल नाही घेतलाय. आणि माझा आउटफिट बघा, आम्हाला कोणीच विचारलं नाही. 4 ड्रेस घेतलेत बर्थडे साठी नवीन आणि मला एक टी शर्ट नाही घेतलंय. बॅग काढ माझी. त्या बॅगेत काय दिसतं? मी घेतलं एक ब्ल्यू कलरचं शर्ट घेतलं, कुर्ता टाईप शर्ट, कारण त्याला तसे आवडतात म्हणून. फक्त ते एक साईज लूज आहे, वेस्ट साईड मधनच घेतलंय. आम्ही आज जाणार आहोत ते एक्सचेंज करायला. लगेच ठीक आहे. 11:50 शो आहे आणि इकडे 11:30 झालेले. 20 मिनिटात विवियाना पोहोचायचं, एवढं भर तुफानी पाऊस मध्ये. सो आज खूप तुफानी करते, बाईकने जाऊया मस्त भिजत आणि मस्त एसी आणि मस्त सर्दी उद्या आणि परवा ताप आणि डॉक्टर. ठीक आहे, आता आम्ही निघतो विवियाना मध्ये. बाय बाय. सो पाऊस थांबलाय पण वी आर स्टील नॉट शुअर की आम्ही कसे जाणार आहोत. आय एम व्हेरी शुअर. कसे जाणार आहोत? ऑटो. स्कूटी. अँड बाय द वे गाईज, तुम्ही माझी हेअरस्टाईल तरी बघितलीच असेल ना? ओके. सो ॲज यू कॅन सी पाऊस थांबलाय आणि होपफुली आम्ही पोचेपर्यंत पाऊस नाही येणार. बघ, ॲज युजल 2 जुलै मी बोललेलो. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक वेळ फुल ट्रॅफिक जॅम, कारण तिचा बड्डे ॲज युजल. काय म्हणणं आहे तुमच्या बड्डे बद्दल? का तुमच्या बड्डेला असं का त्रास होतो प्रत्येक वर्षी? सगळ्यांना माहिती आहे ना माझा बर्थडे, सगळे मला पिटायला बाहेर पडले. 2 जुलै म्हणजे हा पीक. त्याच दिवशी पीक असं होता. एकदम जोराचा पाऊस असतो, पीक बोलतात. जोराचा पाऊस असतो, ट्रॅफिक मिळतो. काल नव्हता, उद्या नसणार, पण आज असतो. हो, आणि गाड्या नाही, ऑटो मध्ये आलोय. म्हणजे काय ट्रॅजेडी आहे. आम्ही विवियानाला आलोय आता. सिनेपोलिसला आपण पुन्हा वॉशरूमला गेल्या. वी आर सुपर लेट आणि आम्ही खायला म्हणून सँडविच घेतलं, कारण आम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. आता मी गपचूप इथे ब्लॉग करते. लेट्स गो इनसाइड वॉच द मूवी. पुन्हा येतोय. मूवी बघायला चालतोय मी. सो मूवी संपलेला आहे आणि एकदम फालतू मूवी बोललेलो. रेटिंग बघितलेले मी, काही नुसतं मार्वल टाइप बनवायचा प्रयत्न केला. फक्त सुपर हिरोजच्या जागी आपले देव टाकलेले. एकदम म्हणजे मला तरी नाही आवडलं, का माझे पैसे वाया गेलेत. मला नाही आवडलं. आता आम्ही आलोय विवियाना मध्ये, DIY मध्ये नवीन ओपन झालंय. असंच एक्सप्लोर करतोय. तुम्हाला काहीतरी दाखवतो. हे बघा, किती भारी आहे. आम्ही घेणार आहोत.
कोणाला गिफ्ट द्यायचं? मला. मला ना असे छोटे छोटे गोष्टी घ्यायच्या आहेत. हा मग हे घेऊ इकडून. आज फुल टाइमच टाइम. ना माझ्या घरी पेन्स आहेत आपल्याकडे. अरे मला असं शॉक आहे रे पेन्सचा. असू दे, तो आपण ते घेऊ ना पट्टीवाला. पॉटीचा शॉक नाही, तुला पॉटीचा शॉक आहे. बोलली असते आता, मला तोंड उघडू नको. हँगर मध्ये पण चोचलेत बाईचे. कसे हँगर शोधतेस तू? एस्थेटिक हँगर. मला ऍक्च्युली वुडन वाले हवे, जे नाहीये. वुडन हवे, बनवायला टाकू ना आपण ऑर्डर देऊन. असतात वुडन वाले. ते पण आम्हाला बारीक हवेचं आठ. मला पण बारीकच हवं होतं पण. सो आमची शॉपिंग झाली आहे DIY मधनं. घरासाठी वॉच पाहिजे होते, हँगर्स पाहिजे होते, क्लॉथ हँगर्स वगैरे सगळं छोटं मोठं. हा ते सगळं झालंय. आणि मूवी बघता बघता आम्ही पॉपकॉर्न पण खाल्लेले. पॉपकॉर्न खाल्लं, पनीर सँडविच खाल्लं आणि फ्रुटी पेय. आम्ही फुल होतो ऑलरेडी केलं होतं. हा हे लपून आणलेलं लेज वगैरे ते आम्ही खाल्लं. गरज नव्हती ऍक्च्युली, त्याने चेकअप नाही केलं. फ्रुटी आणलेली, फ्रुटी बी आणलेली. आता आम्ही फक्त हे घेतलंय, सवॅरो वरनं स्लाइस घेतले. आम्हाला भूक नाहीये, संध्याकाळी आम्ही डिनरला बाहेर जाणार आहोत, त्यामुळे मग तिकडे जाण्यासाठी भूक लागली. हा त्यासाठी आम्हाला ॲपेटाईट जरा ठेवायचंय. सो आता आम्ही तर थोडस असं स्नॅक खाणार आहोत. सवॅराची काहीतरी स्लाइस आहेत, पिझ्झा स्लाइस. ठीक आहे, जेवढी भूक लागली तेवढं घेतलं. मग आम्ही माझ्या शॉपिंगला जाऊ आणि मग आमच्या घरी जाऊन लगेच कपडे बदलून माझ्या घरी जाऊ. मग आई बाबा मी कुणाल आम्ही चौघं डिनरला जाऊ. मग ते पण टाकू. पूर्ण दिवसाचा ब्लॉग तुम्हाला मिळणार आहे, बर्थडे ब्लॉग. सो आता तुम्हाला खाऊन अपडेट देतो पुढचा. टेस्ट करूया आपण, बघूया कुठला चांगला आहे. ओके, तू आधी कर. हा मार्गेरिटा आहे, नॉर्मल बेसिक मार्गेरिटा. चीज खूप आवडतं मला, चीज पिझ्झाच घेतले दोन्ही पण. आणि आम्ही रेट पण करू. ओके, 7.5 आउट ऑफ 10. नॉट बॅड. बेस चांगला, थिन बेस. लॉंग जाड असतो, चांगला असतो. 6.5 7.5. आणि हा आहे 4 चीज. आता बोल, दोन्ही सेमच वाटतात. चांगला. This is more cheesy. 7.5, 8 out of 10. दोन्ही मस्त. खारट वाटतं. ओरिगानो पण जास्त झालं सगळं आहे. काय खातोयस? तुझं काय ते चोको पाय विथ चोको फाउंटन वाला आयटम तिकडे जे आहे. पहिल्यांदा का दुसऱ्यांदाच खातोय? मी नेहमी खाते, मला खूप आवडतं. कसं आहे? कितीला घेतलंय? 50 रुपीज. आणि एक्स्ट्रा चॉकलेट सांगितलंस तुला आपल्याला? हो, ती बोली मी टाकते. चोको पाय विथ चॉकलेट सॉस भारी वाटतं ना. काय लिहिलेलं आहे रे? युटोपिया. काय घ्यायचंय? कुठे आलो आपण? पॅन्टलून्स मध्ये ना. हे तू रिटर्न का आली? काहीच आवडत नाहीये मला पॅन्टलून्स मध्ये. तुला काय ना आवडत? म्हणजे पॅन्टलून्स बंद करायला पाहिजे ना. मग का आलो? काय आता कुठे? आता H&M. H&M. समिधा मॅडमनी शॉपिंगची निघालेलो. बोलला आपण जाऊ. म्हटलं ओके.
कुठला ब्रँड आहे? अझॉल्ट आहे ना? चांगला ब्रँड आहे, कलेक्शन चांगला आहे. आवडलं? चांगलं नाहीये, ओके, म्हणजे असं काय काय आवडतंय बघू. विल सी. अजून घातलं नाही. तिने स्वतःहून सांगितलं का कुणाल तू पण बघ एक. बापरे, मला टेन्शन आलंय. दिस इज हाऊ वी आर लुकिंग. पिक्चर वन टाइम पण इंटरव्हल नंतर तर मी इंटरव्हलच्या आधी झोपलेलो. 15-20 मिनिटाची मस्त झोप काढली मी. 2-3 वेळा मी बघितला. नंतर मी बोललो जाम बोरिंग पिक्चर आहे, जाम बोरिंग पिक्चर आहे. नंतर बोललो चल इंटरव्हल नंतर जरा पिक्चर चेंज होईल. काय लेवलचा पिक्चर आहे. आणि नंतर इंटरव्हल नंतर आम्ही विचार केला का मस्त आता इंटरेस्टिंग असेल, मस्त पॉपकॉर्न वगैरे घेऊन आलो इंटरेस्टिंग म्हणून. अरे काय चालू आहे. एडिटिंग लेवल खूप चांगली आहे, पण स्टोरी वाईज किंवा काहीतरी मार्वलच केलंय, कार्टून मार्वल विथ इंडियन गॉड. बाकी शॉपिंग नाही केली संविधानी फर्स्ट टाइम. तिला आवडलं पण तिला ती फिटिंग वगैरे नाही आवडली अझॉल्टची. मामाची शॉपिंग केलेली थोडीफार. मामा तिथली आलो की मामा if you are watching. एवढा काही खास नाही आहे, पण ठीक आहे. आता आम्ही परत इकडे चाललो आमच्या घरी. रेडी होऊन आम्हाला परत तिच्याकडे जायचंय. मला माझं थोडं एक पर्सनल काम आहे ते करायचंय. गाडीचं जे काल डोक्यात बसलंय ना, ते गाडीचं थोडं ते करायचंय, मला सॉल्व करायचं. आणि नंतर आम्ही जाऊया, ते पण तुम्हाला दाखवलं कुठे जाणार आहे. हा, ठाण्याला. पण आमचं फेवरेट असतं ऍक्च्युली आपण चौघांचं. आई बाबा चौघांचं. ओके. आम्ही आता स्पॉटलाइटला आलोय विथ माय पॅरेंट्स. लेट मी शो यू. आताच दिलेलं असं ते माझी आई आणि माझा बाबा आणि हा माझा नवरा. थोडं झूम करून दाखव. आणि आता आम्ही मागवलाय वेज सिगार चीज रोल्स ना. येस येस. आता ते खाऊ, आता ते खाऊ आम्ही आणि मग तुम्हाला भेटू. आम्ही काल ब्लॉग संपवण्याचं विसरलो. अँड ॲज आय प्रॉमिस्ड आम्ही काल जे जे घेतलं ते तुम्हाला एक छोटंसं हॉल करून दाखवू. बिकॉज there's not much to show honestly. पण आता ठीक आहे, फर्स्ट आम्ही जे ममाअर्थमधनं घेतलं. सो ॲक्च्युली ममाअर्थमधनं बरेचसे प्रोडक्ट्स आम्ही आधी पण वापरले आहेत आणि वापरतो अजूनही. सो आम्हाला दोघांनाही ते सूट पण होतात आणि आवडतात पण. सो तिथून आम्ही 4च प्रोडक्ट घेतले, जास्त नाही. एक तर हे राईस फेस स्क्रब आहे, हे माझ्याकडे ऑलरेडी आहे आणि म्हणजे माझ्या घरी आहे. सो हे मी वापरते, खूप टाईमपासून वापरते आणि खूप छान आहे. म्हणजे त्याचा टेक्स्चर आणि ह्याचा जो स्मेल वगैरे आहे ना, खूप मस्त आहे. मला तरी पर्सनली आवडतं आणि कुणाला पण बोलतो पण ट्राय कर, त्यालाही आवडेल. आणि नेक्स्ट मी घेतलं हे रोजमेरीचं हेअर ग्रोथ ऑइल. हे ममाअर्थ रोजमेरी हेअर ग्रोथ ऑइल विथ रोजमेरी अँड मेथी दाणा. आणि हां, असं त्याच्याकडे ॲप्लिकेटर वाटतं. हे फर्स्ट टाईम घेतलं आहे मी ऑनेस्टली. आय हॅव नो आयडिया कसं काय, बट त्याचं फोम ॲप्लिकेटर आहे. हे मी ट्राय करीन आणि जर मला काही रिझल्ट दिसला ना तर आय डेफिनेटली लेट यू गाईज नो की त्याच्याने खरंच फरक पडतो आहे की नाही. सो नेक्स्ट घेतलं आहे हे ॲक्वागो फेस वॉश. ह्याला ना सिलिकॉन ब्रश आहे वरती आणि हे प्रेस करून असं ब्रशने आपण एक्सफोलिएट करू शकतो स्किन. सो विच इज गुड. कारण ह्याच्या आधी पण आम्ही एक वापरलं तर आम्ही फोमिंग फेस वॉश वापरला आहे ह्याचा. सो त्यालाही ब्रश आहे, त्याला सिलिकॉन ब्रश आहे, ह्यालाही सिलिकॉनच ब्रश आहे. पण दोघांचे ब्रश वेगवेगळे आहेत. बट आता हे ट्राय करून ते तर छान आहे, हे ट्राय करून बघू कसं आहे. सो ॲक्वा ग्लोवाला घेतल्यामुळे आम्ही एक सनस्क्रीन पण ॲक्वा ग्लोचं घेतलं. सेम ममाअर्थ ॲक्वा ग्लो हायड्रेटिंग सनस्क्रीन जेल. सो ह्यातसुद्धा मी आय थिंक व्हायटमिन सीवालं सनस्क्रीन वापरते आता, जे वापरते मग 2-3 बॉटल झालेत माझे. आणि त्याचं जेलचं जे टेक्स्चर आहे ना ते खूप खूप मस्त आहे. म्हणजे इवन असं एक तर ते व्हाईट कास्ट नाही सोडत आणि आमच्या दोघांची पण स्किन आहे ना खूप ड्राय, तर ड्राय स्किनसाठी इट इज परफेक्ट. तर आय होप की हे पण तसंच असेल. ह्याच्यात SPF 50 आहे, PA+++.
सो विच इज गुड. सो हे 4 गोष्टी मी ममाअर्थमधनं घेतले. की बाकी जे घेतलं ते DIY मधनं. सो लेट्स स्टार्ट विथ दिस बॅग इटसेल्फ. ही बॅग खूप अशी क्यूट वाटली मला. म्हणजे असं खाली वगैरे आपण जातो किंवा असं कुठे बाहेर वगैरे जात असताना ही बॅग खूप छान आहे, एलिगंट. सो ही बॅग मी घेतली. मला तर खूप म्हणजे अशी बघून अशी खूप अशी छान वाटली म्हणून मी घेतली. आणि फर्स्ट जे मी उचललं दॅट इज दिस क्लॉक. आम्हाला खूप सक्त जरूरत आहे क्लॉकची. बिकॉज आमच्याकडे एक आहे डिजिटल आणि त्याचा थोडासा टाईमचा विषय. म्हणजे आम्ही ते सेट केलं पण ते ना खूप फास्ट फिरतं. मग आम्ही मागे केलं तर ते एकदमच मागे झालं होतं काहीतरी गडबड. कारण ते खूप जुनं आहे, ते माझ्या घरातलं आहे. सो त्यामुळे मग आम्ही एक नवीन क्लॉक घेतला आणि असं खूप ठळक दिसतं सगळं छान ह्याच्यावरती म्हणून मग हे घेतलं. आणि ह्याची प्राईस सांगते मी तुम्हाला. हे 390चं आहे आणि हे आय थिंक 390लाच पडलं आहे. बिकॉज बाकी सगळ्या डिस्काउंट्स असतात तिथे लिहिलेले की MRP आणि मग DIY प्राईस. पण ह्याची प्राईस 390च होती इफ आय एम नॉट रॉंग. नंतर आम्ही हँगर घेतले. जसं आम्ही म्हणालो ना की आम्ही जे पण घेतलं घरासाठी घेतलं, असं स्वतःसाठी काही असं पर्सनल गोष्टी अशी काही नाही घेतल्या मग सोडलं तर. हे हँगर्स घेतले. ह्याचं पण मी सांगते हे 159 रुपीजचे आहेत. मग हे साबण ठेवायला जे घेतो ना आणि हे असं स्टिक ऑनवालं आहे जेव्हा दिसत असेल ह्याच्या आतमध्ये. तर हे स्टिक करू शकतो कारण आपण ड्रिल नाही करू शकत ना, त्यामुळे मग हे स्टिक करण्यासाठी बरं आणि साबण ठेवू शकतो. तर हे एक घेतलं आहे. बाकी असे हे 2 बॉक्स घेतले कारण हे खूप क्यूट वाटले आणि हे फक्त 35 रुपीजला होते. सो असं जसं की रात्री थोडं मंगळसूत्र काढायचं आहे, कानातले काढायचे आहेत किंवा काही असं छोट्या मोठ्या गोष्टी आपण काढून असे साईड टेबलवरती ठेवू शकतो. तर त्यासाठी मग मी हे घेतलं. आणि असं छान आहे म्हणजे गोल्डन कलर पण होते. आय थिंक रेड पर्पल असा कलर होता. सो त्यातला त्यात सटल कलर मला हाच मिळाला. सो मग मी हा घेतला. आणि मी क्लिप घेतला कारण मला माझा क्लिप मला मिळत नाही, म्हणजे हरवतात क्लिप्स. सो दॅट्स इट गाईज. याहून जास्त आम्ही काल काही शॉप नाही केलं. आम्ही खूप प्रयत्न केला म्हणजे H&M, पॅन्टलून्स, लाईफस्टाईल आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो, रिसॉर्टे वगैरे. पण काही असं आवडलं नाही. कुणाल ॲक्च्युली बाहेर गेला तो येत असेल कुठल्या क्षणी. आणि आम्ही एक नवीन व्हिडिओ बनवतोय आजच आत्ता. पाणीपुरी चॅलेंज करणार आहोत. तो पाणीपुरीचं सामान घेऊन येतोय आणि बघू. मग आम्ही ॲक्च्युली घरी बनवणार होतो पण ते नाही झालं. तर पाणीपुरी चॅलेंज तुम्हाला बघायचा असेल तर स्टे ट्यून. तो व्हिडिओ मी लगेच टाकीन 2 दिवसात. या व्हिडिओ एका दिवसात ट्राय करेन, नाहीतर मॅक्स टू मॅक्स 2 डेजमध्ये टाकीन डेफिनेटली. दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्ही इथपर्यंत बघितलात व्हिडिओ तर रिअली थँक्यू. इट मीन्स अ लॉट. मेक शुअर टू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा जर तुम्हाला काही असं आमच्याकडनं हवं असेल, काही एक्सप्लोअर करायचं आहे, काही चॅलेंज करायचे आहेत, काही स्पेसिफिक व्हिडिओज बनवायचे आहेत तर नक्की सांगा. विल डेफिनेटली ट्राय अँड विल डेफिनेटली लव्ह टू डू दॅट. ओके, बाय.